नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. वैकुंठ पाटील यांच्या मध्यस्थीने अतिवृष्टीग्रस्तांना प्रत्येकी 1,13,000ची मदत. पेण तालुक्यातील खारसापोली व निधवली येथील घर पडलेल्या कुटुंबांना दिलासा. गेल्या महिन्यात 5 ते 8 तारखेच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पेण तालुक्यातील खरोशी, खारसापोली आणि निधवली येथे तिघांची घरे पडून मोठे नुकसान झाले होते. या आपत्तीग्रस्त कुटुंबांना प्रशासनाकडून तातडीने मदत म्हणून प्रत्येकी 5,000 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील यांच्या मध्यस्थीने या कुटुंबांना शासनाकडून अधिकची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी खारसापोली येथे राजेश उमाजी म्हात्रे आणि निधवली येथील प्रवीण पवार यांच्या खात्यावर प्रत्येकी 1,13,000 रुपये जमा करण्यात आल्याचे पत्र संबंधित लाभार्थ्यांना दिले. यामुळे अतिवृष्टीमुळे घर गमावलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी तानाजी शेजाळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील यांनीही यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. दिनांक 5 जुलै व 6 जुलै या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमध्ये आपल्या तालुक्यातील 3 घरं पूर्णतः नुकसान झालेली होती. एक खरोशी, त्यानंतर दुसरं हमरापूर खारसापोली आणि तिसरं निधवली. आता आपण यामध्ये राजेश उमाजी म्हात्रे खारसापोली आणि प्रवीण वामन पवार निधवली यांचे पूर्णतः रक्कम आपण 1,13,000 त्यांना आज नुकसानीची अदा करत आहोत. 5, 6, 7, 8 या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी झाली होती. त्या पर्जन्यवृष्टीमुळे खारसापोली येथील राजेशजी म्हात्रे यांचं घर त्या ठिकाणी पूर्ण निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या सोबत जाऊन दौरा केला, त्या ठिकाणी पाहणी केली आणि त्यावेळेला तात्काळ मदत म्हणून 5,000 रुपये तहसील कचेरीला दिले गेले. माझ्या वैयक्तिक स्वखर्चाने 25,000 रुपये दिले गेले आणि त्या ठिकाणी पंचनामा पूर्ण केला. आज खऱ्या अर्थाने त्यांना 1,17,000 रुपये ही मदत प्रवीण पवार यांना व राजेश म्हात्रे यांना मिळाले आहे. निश्चितपणे मनापासून आनंद होत आहे की सरकारी यंत्रणेने जे काम केलं होतं ते काम पूर्ण झालं आहे आणि या पूरग्रस्तांना खऱ्या अर्थाने लाभ झालेला आहे, त्याचा आम्हाला सर्व मंडळींना आनंद होत आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.